पहिला अजेंडा खानदेशात 3 जिल्ह्यात ओपन स्कूल निर्माण करायचे. जसं ओपन युनिव्हर्सिटी असते तसं ओपन स्कूल असा कन्सेप्ट त्यांनी आणलेला आहे. आणि या ओपन स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी काय ड्रोन, रोबोट आणि इंडस्ट्रीच्या संदर्भात शिकवण्यासाठी काही ट्रेनिंग ऑफिसर लागणार आहेत. ते प्लेस होतीलही, पण पहिली फेरी आत्ताची जी मुलं, जे विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी आता बीई करताय म्हणजे लास्ट सेमेस्टरला त्यांना इंटर्नशिपसाठी निवडलं जाईल. त्याच्यातून त्यांच्या परफॉर्मन्सच्या आधारे उद्याच्या टायमात कदाचित ते प्लेस होतील. किंवा आज जी मुलं, जी विद्यार्थी बीई कंप्लीट असतील त्यांच्यात जर तसा स्पार्क दिसला तर त्यांना प्लेसही करता येईल. असा हा एकंदर छोटासा अजेंडा आहे. पण ध्येय मात्र मोठं आहे. स्टार्टअप निर्माण करण्यामागे हाताला काम देणं आहे. नोकरी मिळवणं सोपं आहे, हाताला काम देणं कठीण आहे. ते पवित्र काम रावसाहेब पाटील करताय, म्हणजे डीआरटी फ्लाय करताय. त्यांचं मी हार्दिक अभिनंदन करेन. आणि महाविद्यालयाचं सुद्धा प्राचार्य मॅनेजमेंट आणि सोळंकी सर, आपले स्टाफ मेंबर्स यांचंही कौतुक की अशा तऱ्हेने या मुलांना उद्याचा हे महान राष्ट्र, समर्थ असं सामर्थ्यशाली राष्ट्र निर्माण करण्यासाठीची उद्याची नवीन तरुण पिढी जाणीव असलेली, डिग्र्या नसलेली नाही. डिग्र्यांचं काम संपत आलेलं आहे. तुम्ही शहाणी असली पाहिजे, कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग क्लिअर असलं पाहिजे. आपण इंजिनियर व्हाल भले, पण जर आपल्यामध्ये जर समाजभान नसेल, आपल्यामध्ये या समाजाबद्दलची सामाजिक संवेदना नसेल, त्या इंजिनियरला करायचं काय समाजाला? मग तुम्ही आता शहाणं असणं आवश्यकच आहे. ते एसेन्शियल क्वालिफिकेशन मध्ये येईल आता. आणि तसे तुम्ही दिसाल शहाणे जर असाल तर. अर्धवट आणि अपूर्ण माणसं ताबडतोब ओळखली जातात. शहाण्या माणसांना तपासावं लागतं. रोबोटिक्सच्या आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या या फास्ट अशा आधुनिक जगतात टिकाऊ माणसं निर्माण व्हायची असतील तर तुम्हाला मोठी माणसं वाचावी लागतील. हो, काही अंशी हे वाक्य बरोबर आहे. कोणती माणसं रिप्लेस होतील? जे अजूनही बेसावध आहेत, जगाची गती ज्यांना अजिबात कळली नाही, अशी माणसं ताबडतोब बाद होणार आहेत. पण जे आपल्या पदवीबरोबर व्हॅल्यूज म्हणजे मूल्य, ज्याला शहाणपण असं म्हणतात, ते घेऊन जगतील ते टिकाऊ असतील. कारण रोबोमध्ये शहाणपण असण्याची शक्यता कमी आहे. शहाणा तो असतो, शहाणा आणि बुद्धिमान याचा फरक आहे. गालिब असं म्हणतो की या जगात बुद्धिवंतांची संख्या मोठ्या प्रमाणावर झाली आहे. दूर शोधा जवळ भेटतात, एक शोधा लाख भेटतात. जगात शहाण्यांची वानवा आहे. शहाणी माणसं निर्माण करावी लागतात. व्यक्तिमत्व घडवावं लागतं. जन्मतः व्यक्तिमत्व नसतं. शिवाजी महाराजांचा जन्म केव्हा झाला? ताबडतोब सणावली सांगता आली म्हणून तुम्ही पास झाले असं होत नाही. महाराजांची रणनीती, महाराजांचं जगणं जर नाही कळलं ना, तेच कळलं नाही. कसं पोपट नाही पाहिजे, जगणारी माणसं पाहिजे, कृतिशील माणसंच हे जग उद्याच्या टाइमात चालवतील. कॉमर्सकडे ई कॉमर्स नावाचा कोर्स सुरू केला होता. त्याच्यात बिझनेस महाराजा असं शिकवलं जातं, म्हणजे टाटा शिकवलं गेलं. टाटा कळले तर उद्योगाची मूळ फिलॉसॉफी कळते. थोडक्यात आपण हा जो उच्च शिक्षण म्हणून जो व्यवहार चालवलेला आहे, हा आत्ताच्या टायमात ताबडतोब रिव्हाइज नाही केला तर समाजाला आणि जगाला माणसं पुरवण्याचं काम प्रामाणिकपणे होणार नाही. हे फक्त हे मी थोडं जास्तीच सांगितलं.
टीआरटी फ्लाइट प्रायव्हेट लिमिटेड ही अंमळनेरमध्ये जन्माला आलेली एक स्टार्टअप आहे. 18-20 वर्ष कम्प्युटरमध्ये उत्तम दर्जाचं काम केल्याच्या नंतर समाजाला काही दिलं पाहिजे या भूमिकेतून रावसाहेब पाटलांनी हे निर्माण केलं. विपरीत परिस्थितीतून म्हणजे संघर्षातून मनुष्य उभा राहतो हे पुन्हा पुन्हा जाणवतंय आजच्या टायमात. स्वस्त आणि मस्त माणसं उभं राहण्याची शक्यता कमी आहे. म्हणजे उभं राहण्याची म्हणजे कदाचित ते सुखाने जगतीलही, पण समाजासाठी काही केलं असं कोणतंही काम त्यांच्याकडून घडणार नाही हे जवळपास आता लोक म्हणू लागलेले आहेत. अंमळनेर ही अत्यंत पवित्र अशी साने गुरुजींच्या पदस्पर्शाने पावन अशी भूमी आहे. अंमळनेरची जबाबदारी आहे या राज्याला दिशा देण्याची. अंमळनेरमध्ये विप्रो सारखा अझीम प्रेमजी नावाचे एक उद्योगपती आहेत. खूप वय आहे आता, पण अंमळनेर हे गाव कुठे आहे असं अमेरिकेत जेव्हा आम्हाला विचारलं तेव्हा आम्ही सांगितलं की अझीम प्रेमजीच्या गावचे आहोत. हे अंमळनेर आहे. त्याच्यामुळे प्रताप कॉलेज अंमळनेर जे होतं जिथं आमच्यासाठी ते मंदिर आहे, मायमाऊली आमच्यासाठी इतकं उच्च दर्जाचं हायर एज्युकेशन सेंटर होतं की गावावरच्या लाखो गोरगरीब मेन फ्लोमध्ये सोडण्याचं काम त्या महाविद्यालयाने केलं. ह्या कंपनीचं एक मोटो आहे. त्यांच्या ऑफिसमध्ये एक विचार लिहिला आहे, फिलॉसॉफी विदाउट ऍक्शन इज मिनिंगलेस अँड ऍक्शन विदाउट फिलॉसॉफी इज इनकम्प्लीट. वाक्य छोटंच आहे. म्हणून उद्याच्या जगात जर रोबोटिक्स असणार आहे, कृत्रिम बुद्धिमत्ता असणार आहे, तर मग बुद्धिवंतांचं काम कुठे राहिलं? कारण तो बुद्धीचं सगळंच काम करावं लागलंय. माणसाला रिप्लेस करून टाकेल तर तो हो. म्हणजे आम्ही असं नेहमीच म्हणतो सर, फिजिक्स शिकवलं आम्ही पण अल्बर्ट आइन्स्टाईनने शिकवलं आम्ही. अल्बर्ट आइन्स्टाईन उभा केल्याशिवाय फिजिक्स पर्यंत नाही पोहोचता येणार. एक मला आता कंपनीचं नाव आठवत नाही, मी पेपरला बातमी वाचली. त्यांना कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी रोबोटिक्सच्या टाइमात एआय साठी माणूस पाहिजे. $2 लाख स्कॉलरशिप आहे. मला आठवेल ते नाव. क्वालिफिकेशन काय? पदवीधर नसावा. काय अर्थ आहे याचा? पदव्यांनी माणसं अशी झापडीबाज निर्माण होतात. शिक्षणाचं काम मुक्त विचार करणारा माणूस तयार करणे आणि मुक्त विचार केल्याशिवाय जगाला कॉन्ट्रीब्यूट देता येत नाही. संशोधन तरी काय? संशोधन हे चौकटी बाहेरचा विचार आहे. मी फक्त फिजिक्स शिकवतोय, शिकवणं महत्वाचंच आहे, पण जर मी स्वतःला संशोधक म्हणत असेल तर मला आधी प्रश्न कळले पाहिजे. प्रश्न कळण्यासाठी मला समाज कळला पाहिजे. समाज कळला, सामाजिक संवेदना असतील तर प्रश्न समजतात. प्रश्न समजले तोच माणूस खरा संशोधक असू शकतो. संशोधन हे फॅशन नाही, संशोधन ही पॅशन आहे. त्याच्यामुळे मित्र, ही जी कंपनी आहे, विद्यापीठाने यांना 3 कोर्सेस दिले. एक पहिला कोर्स आहे ड्रोन टेक्नॉलॉजी अँड ऍप्लिकेशन्स. हे विद्यापीठ अप्रूव्ड कोर्सेस आहे. दूसरा रोबोटिक्स टेक्नॉलॉजी अँड ऍप्लिकेशन्स आणि तिसरा इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजी 4.0. याच्यात एआय, डेटा सायन्स वगैरे असं आहे. त्याच्यामुळे मित्र, ही जी कंपनी आहे, विद्यापीठाने यांना 3 कोर्सेस दिले. एक पहिला कोर्स आहे ड्रोन टेक्नॉलॉजी अँड ऍप्लिकेशन्स. हे विद्यापीठ अप्रूव्ड कोर्सेस आहे. दूसरा रोबोटिक्स टेक्नॉलॉजी अँड ऍप्लिकेशन्स आणि तिसरा इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजी 4.0. याच्यात एआय, डेटा सायन्स वगैरे असं आहे. तर या कामासाठी उद्याच्या टायमात पहिला अजेंडा खानदेशात 3 जिल्ह्यात ओपन स्कूल निर्माण करायची आहे. जसं ओपन युनिव्हर्सिटी असते तसं ओपन स्कूल असा कन्सेप्ट त्यांनी आणलेला आहे.
आणि या ओपन स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी काय ड्रोन, रोबोट आणि इंडस्ट्रीच्या संदर्भात शिकवण्यासाठी काही ट्रेनिंग ऑफिसर लागणार आहेत. ते प्लेस होतीलही, पण पहिली फेरी आत्ताची जी मुलं, जे विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी आता बीई करताय म्हणजे लास्ट सेमिस्टरला आहे, त्यांना इंटर्नशिपसाठी निवडलं जाईल. त्याच्यातून त्यांच्या परफॉर्मन्सच्या आधारे उद्याच्या टायमात कदाचित ते प्लेस होतील, किंवा आज जी मुलं, जी विद्यार्थिनी बीई कंप्लीट असतील त्यांच्यात जर तसा स्पार्क दिसला तर त्यांना प्लेसही करता येईल. असा हा एकंदर छोटासा अजेंडा आहे. पण ध्येय मात्र मोठं आहे. स्टार्टअप निर्माण करण्यामागे हाताला काम देणं आहे. नोकरी मिळवणं सोपं आहे, हाताला काम देणं कठीण आहे. ते पवित्र काम रावसाहेब पाटील करताय, म्हणजे डीआरटी फ्लाय करताय. त्यांचं मी हार्दिक अभिनंदन करेन. आणि महाविद्यालयाचे सुद्धा प्राचार्य मॅनेजमेंट आणि सोलंकी सर, आपले स्टाफ मेंबर्स यांचंही कौतुक की अशा तऱ्हेने या मुलांना उद्याचा हे महान राष्ट्र, समर्थ असं सामर्थ्यशाली राष्ट्र निर्माण करण्यासाठीची उद्याची नवीन तरुण पिढी जाणीव असलेली, डिग्र्या नसलेली नाही, डिग्र्यांचं काम संपत आलेलं आहे. तुम्ही शहाणी असली पाहिजे, कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग क्लिअर असलं पाहिजे. कंडक्टर आणि इन्सुलेटर याच्यातला फरक बी माणसाला, बी विद्यार्थ्याला जेव्हा सांगता येत नाही त्यावेळेस अतीव दुःख होतं. इतकं कॅज्युअल घेऊ नका. त्यापेक्षा न शिकलेलं बरं. मुक्तपणे विचार केला तर हाताला काम मिळण्याची शक्यता जास्त आहे. या चौकटीतून बाहेर पडल्याशिवाय तुम्हाला दूरचं दिसणार नाही. भरपूर सांगण्यासारखं आहे. केव्हा तरी संधी दिली तर असं मी तास 2 तास आपल्याशी बोलू शकतो, आपल्याला प्रेरणा देण्यासाठी. मला बोलवावं असं मला म्हणायचं नाही, कारण फार क्लिअर बोलणाऱ्याला लोक टाळतात हे आम्हाला माहिती आहे. आम्हाला तसं काही नाही, आम्हाला भरपूर काम आहे. तरी तुम्ही सर्वच हा जो परिवार आहे याचं मी पुन्हा आभार मानतो. आणि ताबडतोब आपण आता इंटरव्ह्यूला सुरुवात करणार. आधी इलेक्ट्रॉनिक्स, नंतर इलेक्ट्रिकल, नंतर मेकॅनिकल असा तो सिक्वेन्स असावा असं मला वाटतं, परंतु सर. आणि या पद्धतीने होईल. नंतर जी मुलं असतील सगळ्यांना आपण इंटरव्ह्यू घेणार. असं होणार नाही की जा परवा, असं नाही. बोलू सगळ्यांशी. तुम्ही कदाचित तुम्हाला वाटेल असा कसा इंटरव्ह्यू, हो इंटरव्ह्यूची पद्धत आता अशी आहे माझ्या मतानुसार. थँक्यू.